प्रयत्न करूनही काहीच बदलत नसेल तर नेमकं चुकतंय कुठं? प्रयत्न करूनही काहीच बदलत नसेल तर माणूस आतून खूप थकतो. मी सगळं करत आहे तरीही परिस्थिती तशीच का आहे हा प्रश्न सतत मनात फिरत राहतो. मानसशास्त्र सांगतं की अशा वेळी फक्त प्रयत्न कमी आहेत असं नसतं. तर प्रयत्नाची दिशा, पद्धत आणि आपल्या मनाची अवस्था यात काहीतरी चुकत असतं. सर्वात आधी समजून घ्यायची गोष्ट म्हणजे प्रयत्न आणि परिणाम यांचा संबंध नेहमी सरळ नसतो. अनेक वेळा आपण खूप मेहनत घेतो, पण ती चुकीच्या सवयींना, चुकीच्या अपेक्षांना किंवा चुकीच्या लोकांना धरून असते. त्यामुळे ऊर्जा खर्च होते, पण बदल होत नाही. मानसशास्त्रीय संशोधनात फिक्स्ड पॅटर्न ही संकल्पना सांगितली जाते. याचा अर्थ आपण एकाच प्रकारे विचार करतो, एकाच पद्धतीने वागतो आणि वेगळा परिणाम अपेक्षित ठेवतो. उदाहरणार्थ, एखाद्या नात्यात सतत समजावून सांगूनही समोरची व्यक्ती बदलत नसेल, तरी आपण तेच तेच बोलत राहतो. मेंदूला सवयींची सुरक्षितता आवडते. तो नवीन मार्ग स्वीकारायला तयार नसतो, जोपर्यंत आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे प्रयत्न करताना स्वतःकडे दुर्लक्ष करणं. बरेच लोक म्हणतात, मी सगळ्यांसाठी केलं, स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. मानसशास्त्रानुसार सतत स्वतःला बाजूला ठेवून केलेले प्रयत्न हळूहळू मनात नाराजी, राग आणि थकवा निर्माण करतात. मग प्रयत्न दिसायला जरी सुरू असले तरी त्यामागची भावना नकारात्मक होते. अशा अवस्थेत बदल होणं कठीण जातं. तिसरी गोष्ट म्हणजे आपली अपेक्षा. संशोधन सांगतं की अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर निराशा वाढते. काही बदल हळूहळू होतात, पण आपण लगेच मोठा फरक अपेक्षित ठेवतो. उदाहरणार्थ, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एखादी व्यक्ती ध्यान, व्यायाम सुरू करते. 2 आठवड्यांमध्ये सगळं बदलेल अशी अपेक्षा ठेवते. पण बदल दिसत नाही म्हणून ती सोडून देते. प्रत्यक्षात मेंदूतील न्यूरल पॅटर्न बदलायला वेळ लागतो. चौथी चूक म्हणजे स्वतःच्या भावना न समजून घेणं. मानसशास्त्र सांगतं की फक्त कृती पुरेशी नसते. भावनांची जाणीव असणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक वेळा आपण बाहेरून प्रयत्न करतो, पण आतून भीती, अपराधीपणा किंवा कमीपणाची भावना घेऊन चालत असतो. ही दडपलेली भावना आपल्या निर्णयांवर परिणाम करते. त्यामुळे प्रयत्न असूनही ते अर्धवट ठरतात. पाचवा मुद्दा म्हणजे नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींवर ऊर्जा खर्च करणं. संशोधन स्पष्ट सांगतं की जे आपल्या हातात नाही त्यासाठी सतत प्रयत्न केल्यास मानसिक थकवा वाढतो. उदाहरणार्थ, दुसऱ्याच्या स्वभावात बदल घडवणं, समाजाची पूर्ण मान्यता मिळवणं किंवा भूतकाळ बदलणं. आपण इथे प्रयत्न करत राहतो, पण परिणाम शून्य राहतो. त्यामुळे असं वाटतं की काहीच बदलत नाही. सातवा मुद्दा म्हणजे स्पष्ट उद्दिष्टांचा अभाव. मला आयुष्यात बदल हवा आहे असं म्हणणं खूप धूसर आहे. मानसशास्त्रानुसार मेंदूला स्पष्ट मोजता येईल अशी उद्दिष्ट लागतात. बदल हवा आहे, पण नेमका कुठला? सवयींचा, विचारांचा, नात्यांचा की कामाचा? उद्दिष्ट स्पष्ट नसेल तर प्रयत्न विखुरले जातात. सातवी गोष्ट म्हणजे योग्य अभिप्राय न मिळणं. अनेक लोक स्वतःच्या प्रयत्नांकडे प्रामाणिकपणे पाहत नाहीत. मी खूप प्रयत्न केले असं म्हणताना ते काय कामाचं होतं, काय नाही हे तपासत नाहीत. मानसशास्त्रात याला सेल्फ रिफ्लेक्शन म्हटलं जातं. स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं असतं. मी वेगळं काय करू शकतो? मी तेच पुन्हा पुन्हा तर करत नाही ना. आठवा मुद्दा म्हणजे भावनिक आधाराचा अभाव. संशोधन सांगतंय की बदलासाठी फक्त वैयक्तिक इच्छाशक्ती पुरेशी नसते. आधार देणारी माणसं, समजून घेणारा संवाद आणि सुरक्षित वातावरण महत्त्वाचं असतं. जर तुम्ही एकटेच झगडत असाल तर प्रयत्न टिकत नाहीत. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देत राहणं. माझ्यातच काहीतरी कमी आहे हा विचार मेंदूत खोलवर रुजतो. मानसशास्त्र सांगतं की हा विचार प्रेरणा कमी करतो, प्रयत्न सुरू असले तरी आत्मविश्वास ढासळतो. बदलासाठी स्वतःशी करुणा ठेवणं खूप गरजेचं आहे. मग नेमकं चुकतंय कुठं? बहुतेक वेळा प्रयत्नांच्या संख्येत नाही, तर समजुतीत, दिशेत आणि स्वतःशी असलेल्या नात्यात चूक असते. प्रयत्न करताना थोडं थांबून स्वतःला समजून घेणं, पद्धत बदलणं, अपेक्षा वास्तववादी ठेवणं आणि योग्य आधार घेणं हे सगळं बदल घडवू शकतं. बदल म्हणजे अचानक घडणारा चमत्कार नाही, ती एक प्रक्रिया आहे. प्रयत्न सुरू ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. कारण कधी-कधी अजून प्रयत्न नाही, तर वेगळा प्रयत्न गरजेचा असतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या.
त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.